नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर माझ्याकडं रात्रीची शिल्लक राहिलेली भाकरी एक आहे आणि एक चपाती आहे. तर मी आता दोन्ही मिक्स करून याची रेसिपी बनवणार आहे. तर या चपातीचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि भाकरीचे पण अशा पद्धतीनं बारीक तुकडे करून घ्यायचे. आता इथं भाकरीचे पण तुकडे करून झालेले आहेत, बघू शकता. तर या पद्धतीने मी याचे तुकडे करून घेतलेले आहेत दोन्हीचे पण. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता या रेसिपीसाठी कच्चे शेंगदाणे वापरणार आहे मी. आता इथं शेंगदाणे घेतलेले आहेत आणि मोठे मोठे वाटून घ्यायचे. तर या पद्धतीनं शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत, बघू शकता. आता गॅसवर कढई ठेवायची, एक पळी तेल टाकायचे. आता तेल गरम झाले ह्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची. जिरे मोहरी तडतडल्यावर याच्यामध्ये लसूण पेस्ट टाकून घ्यायची. लसूण पेस्टमुळे एकदम छान चव लागते या रेसिपीला. कच्चा लसूण टाकला तरी चालते, न तळता टाकलं तरी. आता याच्यामध्ये लगेच 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचे. तर मी याच्यावर झाकण ठेवून पाणी टाकणार आहे, कारण पाणी चौकड उडतंय आणि तेल पण उडते त्यामुळं आणि गॅस खराब होतो. आता चवीनुसार मीठ टाकायचे, थोडीशी कोथिंबीर टाकायची, लाल तिखट टाकायचे. तर घरगुती लाल तिखट टाकलेलं आहे मी, जास्त तिखट असलेलं, आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. आणि शेंगदाण्याचं कूट जे आहे ते वाटलेलं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता इथं पाण्याला उकळी आलेली आहे. आता चपातीचे आणि भाकरीचे जे तुकडे केलेले होते ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि 10 ते 15 मिनिटाला शिजवून घ्यायचे. आता गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचे. एकदा चमच्याने अशा पद्धतीने हलवून घ्यायचे. तर ही रेसिपी एकदम खायला चवदार लागते. आता एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीनं. आता इथं झाकण ठेवलेलं आहे. आता इथं तयार झालेले आहे. तर बघू शकता हे उकडलेले चपाती आणि भाकरीचे कुटके. बघू शकता एकदम छान असे तयार झालेले आहेत. मी गॅस बंद करणार आहे आता. तर हे तुकडे ताकासोबत तर एकदम छान चवदार लागतात. एकदा नक्की बनवून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.